नमस्कार, मी प्रसन्न जोशी. साम टीव्ही डिजिटलच्या लक्ष असतं माझं या डिजिटल स्पेशल कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. लक्ष असतं माझं हा मराठीतला, जसं मी नेहमी म्हणत असतो, हा सध्या तरी पहिला आणि एकमेव असा डिजिटल इंटरॅक्टिव्ह शो आहे, ओपिनियन शो आहे, ज्यामध्ये आपण काही एक विषयावरती, बातमीवरती, व्यक्ती, घटना, संस्था यावरती मत व्यक्त करत असतो. नेहमीच्या चर्चेतल्या विषयांबद्दल तर आपण बोलतोच, पण चर्चेबाहेरच्या वेगळे पैलू ज्याचे समोर आले नाहीत अशाही बाबींवर आपण भाष्य करतो. म्हणजे मी बोलतो त्यावरती आणि तुम्ही ऐकता, तुम्ही त्यावर मतं प्रदर्शित करता, ज्याची मी दखल घेतो. असा आपला कार्यक्रम म्हणजे इंटरॅक्टिव्ह कार्यक्रम म्हणजे लक्ष असतं माझं. पण आजचा लक्ष असतं माझं थोडासा वेगळा आहे. आजचा लक्ष असतं माझं हा एक प्रकारचा मोनोलॉग आहे. मला स्वतःला काही एक म्हणायचं आहे, ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे. त्यामुळे एका अर्थाचा मोनोलॉग आपण त्या फॉर्मॅटमध्ये मी ठेवलेला आहे. परवासुद्धा मी अशाच प्रकारे अभिवाचन हा फॉर्मॅट घेतला होता आणि पु ल देशपांडेंच्या 101व्या जयंतीनिमित्त मी त्यांच्याच एका पुस्तकातील पॅरा वाचून दाखवला होता. तो अभिवाचन फॉर्मॅट होता. आज मी ज्याला आपण म्हणू, मी स्वतःशी बोलतोय, पण मी त्याच्यात तुम्हाला सहभागी करून घेतोय. अशा प्रकारचा फॉर्मॅट ठरवलेला आहे. कारण आजचा विषय हा डिबेट, डिस्कशन करावं, वाद प्रतिवाद करावेत असा नाहीये. कारण अर्थातच तुम्ही फोटोवरनं ओळखलंच असेल, मी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. आणि एकतर ते आता निघून गेलेले आहेत, त्यामुळे काही एक त्याच्यावरती आत्ताचा हा क्षण आणि दिवस आणि वेळ नाहीये की त्यावरती वेगळ्या प्रकारे काही चर्चा आपण घडवून आणावी, किंवा जसं मी नेहमी तुमची मतं घेतो आणि त्यावरती व्यक्त होतो तशी. त्यामुळे मी आज एक प्रकारे माझं ज्याला आपण म्हणू रिफ्लेक्शन, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, त्यांचं कार्य, त्यांनी निर्मिलेलं साहित्य, मला त्यांची मुलाखत घेण्याची मिळालेली संधी आणि माझ्या मनातलं शल्य, या सगळ्याच्या बाबतीत मी बोलणार आहे आणि मी त्यात तुम्हाला सहभागी करून घेतोय. आज बाबासाहेब पुरंदरे आपल्यात नाही आहेत. त्यांनी आत्ताच गेल्या ऑगस्टमध्ये 100व्या वर्षात पदार्पण केलं होतं. आजच्या काळात शतकाला स्पर्श करणारी माणसं खूप कमी आहेत. त्यातही शहरी भागातील आणि खास करून या जुन्या काळातली माणसं आता राहिलेली नाही आहेत की जी आजही धडधाकटपणे तो जुना काळ उलगडून दाखवू शकतात. त्यांनी एका शतकाचा पट पाहिलेला आहे आणि म्हणूनच बाबासाहेब पुरंदरेंचं महत्त्व एका दीर्घायुषी अभ्यासक आपल्यातून गेलेला आहे याची पहिली खंत आपल्या मनात आहे. कारण एक संपूर्ण शतकाचा पट पाहणं म्हणजे कशाला म्हणतात. म्हणजे विचार करा की त्यांना पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण झाली असती. म्हणजे या काळामध्ये त्यांनी स्वातंत्र्य जेव्हा भारताला मिळालं त्याच वेळी ते तारुण्यात होते. आणीबाणी आली तोपर्यंत तारुण्याचा ज्याला आपण म्हणू तारुण्य संपत येतं आणि एक प्रौढावस्था सुरू होते, ती त्यांची सुरू झाली होती. त्यानंतर भारताचं स्थित्यंतर त्यांनी पाहिलं. दुसरं महायुद्ध त्यांच्या समोर घडण्याचा तो काळ होता, जो आधीचा आपण म्हणायला गेलो तर. अशा सगळ्या घटनांमधून एक शतक संपलं आणि 21वं शतक सुरू झालं. त्यातली 20 वर्ष ठणठणीतपणे बाबासाहेब पुरंदरे हे शतक बघत होते. काही सोपी गोष्ट नाहीये. 2001 या 21व्या शतकामध्ये सुद्धा 2021 आता या आजच्या दिवसापर्यंत ते होते. 2 दशकं त्यांनी पाहिली. त्यामुळे त्यांनी नुसते 100 वर्ष एका शतकातली नाही पूर्ण केलेली, एक शतक जगून पुढच्या शतकातली अशी 20 वर्ष की ज्या 20 वर्षाच्या बळावर, पायावर पुढचा हा सगळा इतिहास रचला जाणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने पहिल्यांदा मला त्यांच्या या दीर्घायुषीपणाचं एक कौतुक आहे, अप्रूप आहे. बाबासाहेब पुरंदरे यांची मला मुलाखत घेण्याची संधी साम टीव्हीच्या माध्यमातून आत्ताच ऑगस्टला जेव्हा त्यांना 100वं वर्ष लागलं त्या निमित्तानं घ्यायची संधी मिळाली. आता यामध्ये एक विचित्र योगायोग असा की ज्याचं अप्रूप मानायचं की खेद व्यक्त करायचंय मला कळत नाही. ते असं की माझ्या माहितीनुसार बाबासाहेब पुरंदरेंनी सार्वजनिकरित्या मुलाखत किंवा संवाद माध्यमातून व्यक्त होण्याचा शेवटचा प्रकार, शेवटचा प्लॅटफॉर्म, शेवटचा संवाद हा माझ्याशी साधला. कारण मराठी वृत्तवाहिन्यांपैकी 3 वृत्तवाहिन्यांनी ही मुलाखत घेतली होती. साम टीव्ही त्यापैकी एक होता. मला ती मुलाखत घेण्याची संधी मिळाली आणि माझ्या माहितीनुसार त्यानंतर ते सार्वजनिक प्लॅटफॉर्मवरती किंवा कोणालाही मुलाखत त्यांनी दिली नव्हती. कारण स्वाभाविकपणे त्या मुलाखतीच्या काळात सुद्धा ते थोडेसे प्रकृती नाजूक होती त्यांची आणि त्यामध्ये मला ती संधी मिळाली. आता ह्याच्यात मी जसं म्हणतोय तसं असं तर
कोडगेपणा आपल्यात नाहीये की शेवटची मुलाखत आपल्याला मिळाली. कारण वस्तुतः मी त्यांना त्यावेळी म्हणालो होतो आणि त्यांचे अंगरक्षक वगैरे सुद्धा सगळे बाजूला होते, की बाबासाहेब पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होण्यासाठीची मुलाखत मी घ्यायला येईन, तेव्हा मला अधिक वेळ द्या. ते हसून म्हणाले, की "आपण अगदी सविस्तर वगैरे करू. तो आता काही योग यापुढे येणार नाहीये." त्यामुळे मी जसं शल्य म्हणतोय ते हे एक शल्य आहे. पण माझा आणखी पण काही भाग आहेत शल्याचे ते मी यापुढे मांडेन. मी जसं म्हणालो तसं, की ती मुलाखत शेवटची ठरली आणि म्हणजे अंगावर काटा येतो असा, की आत्ता 3 महिन्यापूर्वी आपण ज्या माणसाला म्हणजे 99व्या वर्षी 99 पूर्ण करून 100व्या वर्षी धडधाकट म्हणजे त्या फ्रेममध्ये आपल्याला बघावं लागेल. स्मरणशक्ती उत्तम, वाणी उत्तम, उच्चार उत्तम, मांडणी अतिशय प्रखर, जशी आधी होती तशीच. फक्त शरीराचा फोर्स थोडा कमी झाला असेल. ते बाबासाहेब पुरंदरे जेव्हा मी त्यांना भेटत होतो, त्यांच्याशी बोलत होतो, ही माझ्या समोरची व्यक्ती पुढच्या 3 महिन्यात नसेल, हे त्यावेळी मनातही आलं नाही. इनफॅक्ट हे खात्रीशीररित्या वाटत होतं, की हा फक्त औपचारिकपणा आहे. पुढच्या वर्षी 100चा इंटरव्ह्यू घ्यायला परत यायचंच आहे पुण्याला. पण ते काही झालं नाही. त्यामुळे हे एक शल्य त्या निमित्तानं मला ते म्हणजे त्यांच्या अत्यवस्था असल्याच्या बातमीपासून सारखं वाटत होतं, ही बातमी येणार नाही, येणार नाही, पण ती आली आणि मला आता ते शल्य कायम राहणार आहे. पण मला त्यांनी ती संधी दिली त्यासाठी मी त्यांचा खरंच मी उपकृत आहे. मी त्याबद्दल आभारी आहे. त्यांच्या प्रतिष्ठानचा सुद्धा आणि त्यांचा सुद्धा. त्याचं आणखी एक कारण असं, त्या मुलाखतीचं एक फार वेगळं महत्त्व आहे. मुलाखत म्हणून नव्हे, पण त्याच्यातल्या एका विशिष्ट अशा बाबासाहेब पुरंदरे यांच्या भूमिकेच्या बाबतीत अनुषंगाने फक्त मी एक गोष्ट नेहमीची विसरलो, कारण मी ही मुलाखत शेअर करत असतो. फक्त येस. सो त्या त्या मुलाखतीत एक फार महत्त्वाचा भाग असा होता. आपल्याला कल्पना आहे बाबासाहेब पुरंदरेंनी संपूर्ण हयात शिव इतिहास, मराठ्यांचा इतिहास आणि त्यातही शिव इतिहासाचं पर्व हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं. शेवटपर्यंत त्यांचं हे काम सुरू होतं. ते ग्रंथलेखनाच्या माध्यमातून सुरू होतं, ते जाणता राजाच्या माध्यमातून सुरू होतं, ते व्याख्यानांच्या माध्यमातून सुरू होतं, ते नव्या इतिहास संशोधकांना मार्ग दाखवण्यापासून सुरू होतं आणि शिवाजी महाराजांचे गुण, पैलू हे इतर पिढीपर्यंत पोहोचावेत, त्यांच्यामध्ये रुजावेत यासाठीच्या विविध माध्यमातून त्यांचं काम सुरू होतं. हे आपल्याला माहिती आहे. पण शिवाजी महाराज कसे थोर होते, त्यांचा स्वराज्य हा कसा एक वेगळा प्रचंड मोठा धाडसाचा प्रोजेक्ट होता. त्यासाठी त्यांनी किती कष्ट वेचले आणि स्वराज्य तयार झालं, मराठेशाही, मराठी दौलत तयार झाली. हे त्यांनी सगळं मांडलेलं आहे. म्हणजे जाणत्या राजातून ते येतं, त्यांचा राज्याभिषेकापर्यंतचा तो जाणता राजा आहे. त्यांच्या ग्रंथामध्ये ते आलेलं आहे. त्यांच्या ग्रंथातून आपल्याला हे कळतं, म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांचा ग्रंथ, कारण माझ्या बोलण्यातून पुढे येईल शिव इतिहास, त्याच्यातले विविध स्कूल्स वगैरे येईल. मी अगदी अगदी ब्रीफली त्याला सगळ्याला टच करणार आहे. तर बाबासाहेब पुरंदरेंनी ही मांडणी जरूर केली, की शिवाजी महाराज त्यांचं मोठेपण, त्यांचं एकमेव द्वितीय असणं, एक राजे म्हणून. पण या सगळ्याच्या पलीकडे स्वराज्याचं वैचारिक अधिष्ठान काय होतं? केवळ विविध प्रकारच्या मोगल, आदिलशाही, कुतुबशाही यांच्या या शाह्यांच्या पलीकडची आणखी एक मराठेशाही असंच त्याचं स्वरूप होतं का? ते तर नक्कीच नव्हतं. मग शिवशाहीचं वेगळं स्वरूप काय मांडायचं? या स्वरूपाचं इम्प्लाइड उत्तर म्हणजे बाबासाहेब पुरंदरे काय सांगू पाहतायत याचा अर्थ ज्याचा त्याला लागत होता. पण पुरंदरेंनी त्यावर कधी थेट भाष्य केलं नव्हतं. म्हणजे माझ्या माहितीत तरी नाहीये. म्हणजे रिसेंटली गेल्या 15-20 वर्षात तरी, की शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे हे असं कधी त्यांनी म्हटलं नव्हतं. आणि ती मांडणी त्या मुलाखतीत मला पाहायला मिळाली माझ्या एका प्रश्नाच्या माध्यमातून. मी बाबासाहेबांना विचारलं, की "बाबासाहेब, तुम्ही शिवरायांचा इतिहास सगळा आम्हाला सांगितला. तुम्ही तुमची मांडणी सुद्धा आम्ही वाचलेली आहे. तुमच्या शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वापर चरित्र ग्रंथातून. पण या सगळ्या स्वराज्याची वैचारिक पायाभरणी काय? या स्वराज्याचं वैचारिक स्वरूप काय? आयडिओलॉजिकल बेस काय? आणि तो जसा की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटलं होतं, की ही हिंदू पदपातशाही आहे. तोच आहे का? असा मी प्रश्न विचारला होता बाबासाहेब पुरंदरे यांना. आणि थोडा ट्रिकी प्रश्न होता. या प्रश्नाला थेट ते उत्तर देतील, अगदी स्पष्टपणे सांगतील मला वाटलं नव्हतं. मला वाटलं, की मला माहीत नव्हतं, की ते अगदी स्पष्ट उत्तर देतील का? कारण प्रश्न फार गंभीर आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचं वैचारिक अधिष्ठान
हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जसं हिंदू पतपातशाही म्हटलं तसं आहे का, याला त्यांनी एका झटक्यात उत्तर दिलं. अर्थातच, हा त्यांचा शब्द मला आजही आठवतो, अर्थातच. आणि पुढे त्यांनी मांडणी केली. ती मुलाखत तुम्ही पाहू शकला असाल, ती आजही YouTubeवरती अवेलेबल आहे. साम टीव्हीवरती ती दाखवण्यात आलेली आहे. त्याच्यात ते सगळं उत्तर सविस्तर आलेलं आहे. ते म्हणाले अर्थातच. आणि त्यांनी त्याचं उत्तर दिलं. ते समर्थनाचंच उत्तर होतं. ही फार मोठी गोष्ट या मुलाखतीच्या निमित्तानं झाली. अन्यथा बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडलेल्या शिवचरित्र, शिव इतिहासाच्या माध्यमातून त्या स्वराज्याची वैचारिक भूमिका समजून घ्यावी लागत होती. बाबासाहेबांनी लेखक म्हणून स्पष्ट केली नव्हती, की म्हणजे काय आहे शिवस्वराज्य? एक वेगळं फक्त राज्य आहे, एक वेगळा फक्त स्वतंत्र सुभा आहे, जो शिवाजी महाराज या एका कर्तृत्ववान अशा मोठ्या नेत्यानं घडवून आणला. इतकंच त्याचं महत्त्व आहे का त्याच्यामागे काही वैचारिक पार्श्वभूमी पण आहे? तर ती त्यांनी मांडली, जी त्यांनी एकदाची जाहीर करून टाकली, की ती हिंदू पदपातशाही होती. मुलाखतकार म्हणून, पत्रकार म्हणून मला असं वाटलं, की मी काहीतरी मिळवू शकलो बाबासाहेब पुरंदरेंकडून. पण शल्य जे मी म्हणालो, कारण ती मुलाखत माझी शेवटची ठरली. शल्य असं राहिलं आणि आता कारणच असं होतं, की 100व्या वर्षाच्या माणसापर्यंत मी गेलेलो आहे. त्याच्यानंतर मला अशा संधी किती मिळू शकणार होत्या. पण शल्य हे राहिलं, की हा विषय घेऊन, हा बिंदू घेऊन जे अधिक पुढे कदाचित डिस्कशन होऊ शकलं असतं, मला अधिक बोलता आलं असतं, ते काही शक्य झालं नाही. आणि आता ती संधी पुन्हा कधी मिळणार नाही. आता यापुढे त्यानिमित्तानं संवाद घडत राहणं, चर्चा घडत राहणं, हीच एक अपेक्षा असू शकते. आता बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांचं शिवशाहीर असणं, आता शिवशाहीर म्हणजे पवाडा हवाच का? कोणी म्हणू शकतं, व्याख्येवरती बोट ठेवू शकतं. पण शाहिरी एकदा ॲक्सेप्ट केली आपण, शायरी ही टर्मिनॉलॉजी, शायरी हा फॉर्म ॲक्सेप्ट केला, की त्यामध्ये त्या संबंधित त्या शाहिरीचा जो कथन विषय आहे, मग ती व्यक्ती पण असू शकते, तिच्याबद्दलची अनिवार्य ओढ, अतीव आदर आणि प्रेम, अतिशय भक्ती, थोडं एक्झॅजरेशन म्हणजे अधिक फुलवून सांगणे, हे शाहिरीचे काही स्वाभाविक असे गुणविशेष आहेत. एकदा का बाबासाहेब पुरंदरे हे शिवशाहीर होते हे मान्य केलं, की ते इतिहासाच्या काटेकोर चौकटीत मोजायचे का? या प्रश्नाला निकालात काढता येऊ शकतं, कारण ते स्वतःच म्हणतात मी शाहीर आहे. त्यामुळे माझ्या प्रतिपाद्य विषयाबद्दलची भक्ती, ती व्यक्ती तिच्याबद्दलची भक्ती, गुणगौरव, त्याबद्दलचं एक्झॅजरेशन, त्याबद्दल फुलवून सांगणे, आवर्जून सांगणे, एकाच व्यक्तीबद्दल सांगणे, हे स्वाभाविकरित्या घडतं. आणि एकदा ह्या गुणसमुच्चय मानला, की ते शाहीर असण्याला काहीच म्हणजे हरकत राहत नाही, की ते शाहीरच आहेत. कारण तो फॉर्म आहे सांगण्याचा. कविता ही छंदांमध्ये सुद्धा असू शकते आणि छंदांना पूर्ण बाजूला ठेवून सुद्धा करता येते. शाहिरी म्हणजे पोवाडाच पाहिजे ही अपेक्षा बरोबर आहे. पण शाहिरी पोवाड्याविना सुद्धा त्यातल्या गुणसमुच्चयासह करता येते. त्या व्यतिरिक्त पुरंदरेंनी त्या जागर गोंधळ सुद्धा घातलेला आहे. त्याचे म्हणजे मी फोटो सुद्धा पाहिलेले, त्यांचे जवळचे आप्तेसोके सुद्धा सांगतात. पोवाडा सुद्धा त्यांनी गायलेला आहे. पण अर्थातच त्याचे डॉक्युमेंटेड एव्हिडन्सेस कदाचित समोर आले नसतील. पण तो काही आपल्या आताच्या चर्चेचा विषय नाहीये. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, मराठेशाही, मराठी दौलत यांचा इतिहास, पुढे येणारा पेशवेकाळ, असा एक प्रचंड मोठा इतिहासाचा कालखंड आहे. त्याच्यानंतर एकदम आपल्याला यादव काळामध्ये जावं लागतं, पण तो पुढचा भाग झाला, पण मागचा भाग झाला. पण आपण शिवकाळ म्हणू, शिवकाळ आणि नंतर पुढची मराठी रियासत, मराठी दौलत. तर आपण या बाबतीतल्या कोणाही इतिहासकाराबद्दल, तुमच्या आवडीचा कोणीही असो, इतिहासकार असो, इतिहास अभ्यासक म्हणा, कोणीही असा, बाबासाहेब पुरंदरे असो, नाही तर अन्य कोणीही असो, मला हा सगळा इतिहास कळला आणि मी सांगतोय ते शेवटचं वाक्य आहे, असा दावा कोणीही करू शकत नाही. बाबासाहेब पुरंदरेंनी सुद्धा आपल्या उभ्या हयातीत असा दावा केला नाही. मी पुन्हा एकदा त्या मुलाखतीचं उदाहरण देतो, कारण मला ती एकमेव संधी मिळाली होती. माझ्याही मुलाखतीत ते म्हणालेले आहेत, मला वाईट वाटतं, असं पुरंदरे म्हणत होते, मला वाईट वाटतं, मला खेद वाटतो, मला दुःख होतं, की शिव इतिहासाच्या संदर्भातले कित्येक कागदपत्र डच, पोर्तुगीज, इंग्रज आणि तिकडच्या युरोपातल्या विद्यापीठं, म्युझियम्स, काही संस्थानिक यांच्याकडे विखुरलेले आहेत. या सगळ्याचा अभ्यास हयातीत माझ्या झाला नाही, याची मला खंत वाटते. त्यामुळे जिथे स्वतः
शिवरायांच्या इतिहासाबद्दल काही मांडणी करणारे शिवशाहीरच म्हणतायत की माझ्याकडनं पूर्ण अभ्यास झाला नाही. तिथे तुम्ही हा असा इतिहास दाखवला, तसा दाखवला, तेवढा दाखवला, एवढा दाखवला. या टीकेला अर्थ उरत नाही, कारण ते स्वतःच म्हणाले की पूर्ण इतिहास अभ्यास झाला नाहीये. आणि त्यांनी आमच्या पुन्हा इंटरव्ह्यू जरूर बघा. त्यात ते म्हणालेत, अपेक्षा आहे की नवे संशोधक यामध्ये पुढे घेऊन जातील. इतिहासाच्या बाबतीत कोणाचीही भावना हीच असली पाहिजे. डॉक्टर श्रीकृष्ण नावाचे, म्हणजे थोडंसं विषांतर करून परत मी माझ्या नेहमीच्या स्टाईलने थोडं विषांतर परत इकडे येणार, पण हे फार विषांतर वेगळं नाहीये. डॉक्टर श्रीकृष्ण नावाचे फार थोर इतिहास संशोधक होऊन गेले, फार पुढे आले नाहीत. कोल्हापूरमध्ये त्यांनी सेवा बजावलेली आहे. छत्रपती शाहूंच्या काळामध्ये ते होते आणि इतिहासाचे विलक्षण अभ्यासक होते आणि शिव इतिहास या विषयावरती त्यांनी, मी चुकत नसेल तर 10 खंड तेव्हा प्रकाशित केले होते. ते नंतर पुन्हा प्रकाशित सुद्धा झालेले आहेत. त्यांचं फार नाव झालं नाही, पण त्यांनी सुद्धा प्रचंड काम केलेलं आहे. नंतर असं कळलं की त्यांनी त्या काळात ज्या गोष्टींचे दाखले घेऊन लिहिले होते, त्यातल्या अनेक गोष्टी ह्या दुय्यम सोर्सेस, दुय्यम साधनं अशाच प्रकारे आढळलेली आहे. त्यामुळे ती आपल्याला दुरुस्त करावी लागते. सांगायचा मुद्दा असा की मराठा इतिहास, शिव इतिहास हा एक महासागर आहे. प्रचंड भला मोठा महासागर, जो आकारानं आणि खोलीनं सुद्धा महाच आहे. त्यामुळे तिथे तुमच्या ओंजळीत फक्त जेवढं येऊ शकतं तितकंच तुम्हाला कळलेलं आहे. एवढंच तुम्हाला फक्त ध्यान ठेवायचं की आपण फक्त ओंजळीभर पाणी आता उचललेलं आहे. बाकीचा प्रचंड महासागर अजून बाकी आहे. शिवशाहिरांचं नाव झालं कारण त्यांनी सुगम पद्धतीनं शिवरायांचा, त्यांना आकळलेला आणि लोकांपर्यंत पोहोचवायचा इतिहास आपल्यापर्यंत मांडला म्हणून, आणि तो सुगम पद्धतीनं मांडला, थोड्या रंजक पद्धतीनं मांडला, प्रसंग अधिक खुलवून मांडला, म्हणून तो सर्वांपर्यंत तुलनेनं अधिक पोहोचला. याचा अर्थ हा एकमेव इतिहास उपलब्ध होता असा दावा त्यांनी केलेला नाही. केळुसकर आहेत, मी मगाशी डॉक्टर श्रीकृष्ण म्हणालो, पुरंदरांपेक्षा सुद्धा एकेका वाक्याचं पुराव्यासकट स्पष्टीकरण ज्यांच्या एकेका पानावर आहेत असे गजानन भास्कर मेहेंदळेंचं शिवचरित्र सुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे पुस्तक म्हणजे पॅरा किती वाचायचा आणि पुरावे किती वाचायचा असा तुमचा प्रश्न होईल. जरूर कधी असेल तर जरूर चाळून बघा. तुम्ही बघाल की लेखकाने लिहिलंय किती आणि पुरावे किती दिलेत. एवढं एका पानामध्ये एवढा पाठ जर का काही लेखन केलं असेल तर तेवढाच खाली पाठ प्रत्येकाचे पुरावे लिहिलेले आहेत. हे कुठे, हे कुठे, हे कुठे, हे कुठे. सांगायचा मुद्दा असा की अशा प्रकारचं लेखन अनेकांनी केलं. तुलनेनं बाबासाहेब पुरंदरे अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकले कारण त्यांनी तसा फॉर्म निवडला होता. मग तो सुगमरित्या सांगण्याचा फॉर्म होता, तो व्याख्यानांचा फॉर्म होता, तो जाणता राजा महानाट्याचा फॉर्म होता. आज देखील, म्हणजे 20-30 वर्षांपूर्वीचं तर सोडून द्या, आज देखील रिसोर्सेस असून सुद्धा जाणता राजासारखं महानाट्य आज सादर करता अजून तरी कोणाला आलेलं नाही, माझ्या तरी पाहण्यात नाही. आणि नुसतं ते सादर करणं एकदा नाही, ते महाराष्ट्रभर, दिल्लीमध्ये, परदेशात नेऊन सुद्धा सादर करत राहणं, ते वर्षानुवर्ष सादर करणं, मंचातले त्या संचातले कलाकार बदलले तरी तेवढ्याच हिमतीनं सादर करत राहणं, याला फार मोठी निष्ठा लागते, शिवनिष्ठा लागते. आणि त्यांच्या निष्ठेबद्दल तसूभरी मनात शंका असता कामा नये. याच्या जोडीला लेखणी आणि रसाळ वाणी तर त्यांच्याकडे होतीच. ती त्यांना, म्हणजे माझ्या मुलाखतीत सुद्धा त्याचा बहुधा उल्लेख आला असेल, वडिलांकडनं ती त्यांच्यापर्यंत आली होती. आणि त्यामुळे संशोधकाच्या थोड्याशा, काय म्हणू त्याला, संशोधकाचा एक कोरडेपणा असतो. म्हणजे गजानन भास्कर मेहेंदळेंचं शिवचरित्र तुम्ही असं रसाळपणे वाचू शकणार नाही कदाचित, पण बाबासाहेबांचं घेतलं की लगेच वाचायला घेतलं की अगदी बऱ्यापैकी फडशा पाडू शकता तुम्ही. तर याचा फार मोठा प्रभाव पडला त्या काळातल्या महाराष्ट्रात, ज्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये संवाद संपर्काची साधनं कमी होती. बाकीचे इतिहास लेखन भरपूर झालेले शिवचरित्रावरती, शिवरायांवरती, मराठा इतिहासावरती. उदाहरणार्थ आपले गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता ही पुस्तिका आज महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात पसरलेली आहे. गेल्या काही वर्षात खास करून त्यांच्या दुर्दैवी खुनानंतर प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रात पसरली. पण ती पुस्तिका खूप आधीपासून आहे, खूप आधीपासून आहे. अनेकांना वाटेल ती आता आली की काय, तसं नाहीये. पुरंदरेंनी ती अलीकडे लिहिली, पानसरेंनी ती अलीकडे लिहिलेली नाही, ती खूप आधी लिहिलेली पुस्तिका आहे. पण एक ट्रिगर पॉइंट मिळाला आणि वाईटात चांगलं काही म्हणता येईल तर त्या पुस्तिकेचा प्रचंड प्रसार झाला आणि महाराष्ट्रभरात आज आपल्या गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता हे पुस्तक सगळ्यांना माहिती आहे. सो असा ट्रिगर पॉइंट विविध मार्गाने येऊ शकतो. त्या काळामध्ये
असं एका ठिकाणी संपूर्ण वाचता येईल आणि त्याच्या जोडीलाच त्याचं ऐकता सुद्धा येईल, प्रकटीकरण सुद्धा बघता येईल. हे सगळं फॉर्म मी चुकत नसेन तर फक्त बाबासाहेब पुरंदरे करत होते. पुस्तक फॉर्म, त्याचं महानाट्य रूपांतर आणि त्याच्याबद्दलची अधिक प्रत्येक प्रसंगाची म्हणजे शिव इतिहासातल्या व्यक्ती आणि प्रसंगांवरती सुद्धा त्यांची व्याख्यानं झालेली आहेत. या सगळ्यामुळे बाबासाहेब पुरंदरे नावाचा इथॉस तयार होतो आणि म्हणून ते पुरंदरे महाराष्ट्रभर पसरत गेले. त्याचा त्यांना स्वाभाविक फायदा फायदा अशा अर्थानं, की नाव होणं, त्यांचं शिवचरित्राचं वर्जन, मी शब्द बघा काय वापरलाय, त्यांच्या शिवचरित्राचं वर्जन किंवा शिवचरित्राचं पुरंदरेंचं वर्जन महाराष्ट्रभर पसरू शकलं. पण त्या निमित्तानं का होईना म्हणजे आणि मी पुढचे शब्द मी थेट माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या शब्दात सांगायचं तर पुरंदरेंनी हे ज्या प्रकारे इतिहास मांडायचा प्रयत्न केला, शिव इतिहासाचं पुरंदरेंकृत वर्जन पुढे नेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काय झालं ते मी शरद पवारांच्या भाषेत मी त्यांनी लिहिलेल्या मुद्द्यांसकट मी इकडे मांडतो. महाराष्ट्राच्या नव्या पिढीला पूर्वजांचा इतिहास अत्यंत साध्या भाषेत सांगत इतिहासासंदर्भातली जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेकडो व्याख्यानं त्यांनी दिली. या विषयासंबंधी नव्या पिढीमध्ये आस्था निर्माण करण्यासाठी योगदान देणारे बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यामध्ये नाहीत. आणि त्याचा पुढचा ट्विट आहे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्रानं साहित्य कला क्षेत्रातील अधोरेख गमावला, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पुरंदरेंच्या याच गुणांपोटी, त्यांच्या याच योगदानापोटी छत्रपती संभाजीराजे, आपले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे काय म्हणतात, आयुष्यभर एक व्रत घेऊन जगलेले इतिहास तपस्वी, लक्षात घ्या आपण तिकडे म्हणतोय शिवशाहीर, शिवशाहीर, छत्रपती संभाजीराजे शब्द काय वापरतात, इतिहास तपस्वी. आयुष्यभर एक व्रत घेऊन जगलेले इतिहास तपस्वी आज आपल्यातून निघून गेले. त्यांच्या जाण्यानं सांस्कृतिक क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली. बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. दुसरीकडे छत्रपती उदयनराजे भोसले, साताऱ्याचे आपल्या ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, चरित्रकार, प्रसिद्ध व्याख्याते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाही, त्याचं दुःख आहे. त्यांच्या निधनानं इतिहास, साहित्य, कला, नाट्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी नुकतीच वयाची 100 गाठली होती. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. पुरंदरेंच्या योगदानाची ही काही अगदी पटकन मला समोर आली, कारण मी बघत होतो, मला प्रतिक्रिया हव्या होत्या, बाकीच्या शासकीय प्रतिक्रिया तर उपलब्ध आहेतच, तर पुरंदरेंचं योगदान हे अशा प्रकारे व्यक्त होत आहे. आता म्हणजे अगदी शेवटच्या आजच्या दिवशी सुद्धा काही जणांनी आक्षेप, टीका, टिप्पणी केली. व्यक्तीच्या त्या प्रवृत्ती असू शकतात, भारतामध्ये स्वातंत्र्य आहे आणि टीका टिप्पणी झालीच पाहिजे, ती त्यांनी केलेली पण आहे. त्याचं प्रयोजन आज होतं की नाही हा वादाचा विषय असू शकतो, पण ते केल्यामुळे ते टीकेचे हकदार मुळीच नाहीत. ज्यांनी टीका केली त्यांच्यावर टीका मुळीच करता कामा नये. पण जो मी मगाशी मुद्दा सांगितला, जो बाबासाहेब पुरंदरेंनी हयातीत स्वतःहून सांगितलेला आहे, मला खेद वाटतो की मी शिवाजी महाराजांबद्दलचा अभ्यास पूर्ण करू शकलो नाही, कारण त्यांच्याबद्दलची असंख्य कागदपत्र आजही डच, इटालियन, पोर्तुगीज, इंग्रज आणि बाकीची विद्यापीठं, काही तिकडे हाऊसेस, लॉर्ड हाऊसेस असतात त्यांची, या ठिकाणी विखुरलेली आहेत. तिथपर्यंत मी पोहोचू शकलो नाही, माझा अभ्यास अपूर्ण आहे. आणखी एक उदाहरण मला आठवतं, माझ्याकडे व्हिडिओ आला होता की त्याची घोषणा आहे, गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय वगैरे, याच्या बाबतीत बाबासाहेब पुरंदरेंची व्हिडिओ क्लिप मी पाहिलेली आहे, ज्याच्यात ते म्हणतात, छत्रपती शिवरायांच्या हयातीत किंवा नंतर अशी घोषणा कुठेही नोंदलेली नाही ना देण्यात येत होती. तो कोणाकडे, अनेकांकडे, तुमच्याकडे असेल सुद्धा कदाचित, जरूर माझ्या व्हिडिओच्या खाली पोस्ट करता आली तर जरूर ती व्हिडिओ क्लिप पोस्ट करा. मला त्यांच्या पुरंदरे वाड्यावरती सुद्धा, म्हणजे पर्वती पायथ्याला त्यांचं घर आहे, तिकडे सुद्धा मला एकदा त्यांना भेटायची मला संधी मिळाली होती, तेव्हाही त्यांच्याशी बोलत होतो. दरवेळी त्यांच्या बोलण्यामध्ये मला असं दिसलं की, मला असं वाटतंय की, पण, आणि त्याच्या पुढे एक पण होता, तो पण असा, पण याच्यावर आणखी संशोधन होऊ शकेल का, आणखी गोष्टी जरा शोधून काढल्या पाहिजेत. उदाहरणार्थ माझ्या मुलाखतीत ते म्हणाले की छत्रपती शिवरायांचा जेव्हा राज्याभिषेक होत असेल त्यावेळी छत्रपती शिवराय असे प्रचंड आनंदी असतील का, म्हणजे आपण राजे झालो, छत्रपती झालो, राजे नाही छत्रपती, राजांचे राजे, महाराजांचे राजे छत्रपती झालो तर प्रचंड आनंदी असतील का, असं त्यांनी विचारलं. म्हटलं हो असतील, अर्थातच असतील. ते म्हणाले मला असं वाटत नाही, कारण
त्यावेळी नगर म्हणजे आताचा नगर जिल्हा त्या प्रांतामध्ये औरंगजेबाने पाठवलेलं सैन्य आलं होतं. त्याने सरदाराचं नाव घेतलं मी ते विसरलो. पण ते सैन्य आलं होतं, मोठं सैन्य होतं आणि म्हणून मला असं वाटतं शिवरायांची नजर रायगडाच्या त्यांच्या त्या सिंहासनाच्या ठिकाणाहून त्या दालनाच्या दिशेनं त्या आता खिडकी नाही म्हणता येणार पण जे काही गडाचा तो भाग असेल तिथे असेल कारण त्या दिशेने आपला शत्रू आपल्यासाठी तयार आहे मोठ्या संख्येच्या सैन्यासह. पुढे त्यांचं एक वाक्य असं मला वाटतं, पण याबद्दलचा अधिकृत पुरावा बघावा लागेल. म्हणजे शिवशाहिरांना जर का वेगळ्या अर्थानं खोडून काढायचं म्हटलं, तर ज्यांना आपण शाहीर म्हणतो आणि जे स्वतःच म्हणतात, की मी शाहीर आहे, मी भक्त आहे. त्यांना वेगळ्या अर्थानं खोडून काढायचं म्हटलं, तर ते वस्तुतः ते जरी अतिशयोक्ती वाटत असली, तरी ते प्रत्येक वाक्याला ते स्वतःच इतिहास संशोधकाच्या शिस्तीने स्वतःचंच परिशीलन करतात, की मला असं वाटतं, पण अधिक अभ्यासाची गरज आहे. हे डॉक्युमेंट आहे, पण या डॉक्युमेंटच्या पलीकडे सुद्धा जाऊन बघावं लागेल, असं त्यांनी अनेक ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या सोबत असलेल्या अनेकांना ही त्यांची प्रवृत्ती माहीत होती, की ते त्यांचा दाखला असाच आणखी पुढे जाता येईल आपल्याला. मी म्हणालो माझी मुलाखत आजही जर का काढून बघितली तर त्याच्यातही त्यांनी लिहिलेलं आहे. अभ्यास बाकी आहे. शिव इतिहास हा महासागर आहे. तुमच्या ओंजळीत फक्त पाणी येतं आणि ते पाणी सुद्धा नंतर सागरातच जातं. ते ओंजळीतच पाणी येतं. त्यामुळे कोण असा दावा करणार, की मला हा इतिहास कळला. महाराष्ट्रामध्ये शिव इतिहासाचा शेवटचा शब्द, शिव इतिहास ज्यांनी संपूर्ण मांडलेला आहे आणि आता संपलं काम, असा दावा कोण करणार आहे? जो दावा त्यांनी सुद्धा केला नाही. व्हिडिओच्या शेवटी मी जसं म्हणालो, की माझी शेवटची मुलाखत आणि शल्य, ते शल्य असं, की या मधल्या काळामध्ये या एका प्रचंड मधल्या एक काळ गेला. मी जसं म्हणालो, की आधीचं शतक त्यांनी बघितलं आणि आत्ताच्या या शतकाची पहिली 2 दशकं त्यांनी बघितली. या काळात आपण सगळा म्हणजे आपण या सगळ्या ज्याला आपण म्हणू इनहेरिटेड हिस्ट्रीज हा जो एक आपल्यापर्यंत पोहोचलेल्या इतिहासाचे आपण सर्व सामायिक भागीदार आहोत. तर आपला संवाद का हरवत गेला? असं का होऊ शकलं नाही, की बाबासाहेब पुरंदरे आणि विविध स्कूल ऑफ थॉट्सचे छत्रपती शिवरायांचे अभ्यासक. दिशा एकच आहे. छत्रपती शिवरायांपर्यंतच पोहोचायचं आहे, ज्याला त्याला आपले कवडसे वेगवेगळ्या दिशेनं वेगवेगळे वाटले. ही मंडळी एकत्र येऊ शकली असती का? नरहर कुरुंदकर जसे म्हणतात तसं, की आमच्या कम्युनिस्टांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे पॉलिट ब्युरोचे मेंबर वाटतात, इतके ते त्यांना साम्यवादी वाटतात. हिंदुत्ववाद्यांना ते अगदी म्हणजे पूर्ण हिंदुत्वाची दीक्षाच घेतलेले छत्रपती शिवाजी महाराज वाटतात. समाजवाद्यांना तसे वाटतात. आणखी कोणाला कसे वाटतात? कोणाला ते फक्त आपल्या समाजाचे सुद्धा वाटू शकतात. अशा सगळ्या अँगलमधून छत्रपती शिवरायांना बघणारी मान्यवर मंडळी कधी एकत्र या महाराष्ट्रात का येऊ शकली नाहीत? एकाच महाराष्ट्रात राहणारी, एकाच मातीत राहणारी, वाटेल तेवढे मतभेद असले तरी छत्रपती शिवराय ग्रेट होते यावरती एकमत असणारी मंडळी एकत्र का येऊ शकली नाहीत? बाबासाहेबांच्या हयातीत हा प्रयत्न जर का झाला असता एखाद्या खरंच चांगल्या मंचावरती, अराजकीय मंचावरती सगळी मंडळी एकत्र आलेली आहेत. एक छान मंथन होतंय. सगळ्या विषयाचं डॉक्युमेंटेशन होतंय आणि शिव इतिहासाचा एक नवनीत त्या निमित्तानं बाहेर येते. असा काही प्रयोग होऊ शकला असता का? तो झाला नाही हे मात्र वास्तव आहे. मोठी माणसं या काळामध्ये होऊन गेली, की ज्यांनी म्हणजे उदाहरणार्थ शरद जोशींचं तर शेतकऱ्यांचा राजा शिवाजी म्हणजे ज्योतिबा फुलेंनी कुळवाडी भूषण ज्याला म्हटलेलं आहे ते आणखी पुढे ज्यांनी सिद्धांतन केलं ते शरद जोशींनी केलं होतं. शेतकऱ्यांचा राजा शिवाजी नावाचं त्यांचं पुस्तक आहे. चित्रपट फार सुंदर आहे. छत्रपती शिवरायांचा जो त्यांचा जो किमांश आहे तो जिरेटोप आहे त्याच्यावरती कणसाचं कणीस दाखवलेलं आहे. फारच सुंदर म्हणजे ते चित्र बघून सुद्धा अंगावर शहारा येतो, की छत्रपती शिवराय म्हणजे शेतकऱ्यांचे राजे शिवाजी. मग हे जे विविध थॉट्स ऑफ शिवाजी आहेत, या सगळ्यांना एकत्र आणून काही एक महाकुंभ विचारांचा भरवता आला असता का? कदाचित एका ठिकाणी बाबासाहेब पुरंदरे आहेत, एका ठिकाणी आमचे गोविंद पानसरे आहेत, एखाद्या ठिकाणी नरहर कुरुंदकर असले, आता तर खूप जुनी काळ झाला, पण समजा कुरुंदकर आहेत किंवा आणखी बाकीची अशी मंडळी आणि या सगळ्या तो जयसिंगराव पवार आहेत आपले, साळुंखे आहेत आपले, ही सगळी मंडळी बसलेली आहेत आणि सगळीजण मांडतायत, तावाने मांडतायत मुद्दे. आणि त्याच्यातून एक शिव इतिहासाचं नवनीत बाहेर आलं असतं का? ते आलं नाही. आता ते यापुढे असा प्रयोग होईल का माहीत नाही. असा व्हावा ही मात्र या निमित्तानं छत्रपती शिवरायांवरती प्रेम करणाऱ्या अशा सगळ्या मान्यवर जाणत्या, माहीत असलेल्या, माहीत नसलेल्या संशोधकांप्रती एक छानशी आपली आदरांजली ठरेल. ज्याचं आजचं निमित्त म्हणजे बाबासाहेब पुरंदरे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. मी बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि माझा हा एक छोटासा एक काय म्हणू त्याला आपण एक स्वतःशीच बोलण्याचा माझा ज्याला आपण मोनोलॉग म्हणू
अशा अर्थानं एक विषय तुमच्यापर्यंत मांडायचा होता. एक वाटत होतं, की हे शल्य आहे, की हा संवाद कधी होऊ शकला नाही. एवढी थोर मोठी-मोठी माणसं ज्याला म्हणतात ना, आपण एकमेकांविषयी बोलतो, एकमेकांशी बोलत नाही. हा प्रॉब्लेम आहे आणि हा सगळ्याकडचा कॉमन प्रॉब्लेम आहे. एकमेकांबद्दल बोलतो, एकमेकांच्या पाठीमागे बोलतो, एकमेकांशी बोलत नाही. सगळे एकत्र येऊन का बोलत नाहीत? असा एखादा संवादाचा महाकुंभ या निमित्तानं मराठा इतिहास, छत्रपती शिवरायांचा इतिहास, त्यातल्या विविध कालखंडांबद्दलचा इतिहास, याबद्दल जर का आपण आणू शकलो, तर माझ्या मते ती खरी आदरांजली ठरेल, ती खरी स्कॉलरशिप ठरेल. शिवरायांचा इतिहास, या अशा संशोधकांचा इतिहास आणि त्याचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आणि तीच आदरांजली ठरेल शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना सुद्धा. माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला जरूर सांगा. मी Facebook, Instagram आणि Twitterवर आहे. साम टीव्ही सुद्धा Facebook, Instagram आणि Twitterवर आहे. YouTubeवर आमचा चॅनल आहे, तो सबस्क्राईब करायला विसरू नका. आमची वेबसाईट आहे samtv.com. आमचं ॲप आहे, ते मोबाईलवर डाउनलोड करू शकता आणि आमची वाहिनी, आमचा चॅनल साम टीव्ही जरूर पहा.